ताई तुम्ही मागे सर. इकडे बघा समोर. यानंतर मी गट नंबर 10 तर्फे श्री शंकरभाऊ सोनटक्के यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर साहेब यांचं स्वागत करावे. हो किरचो त्यानंतर मी श्री सुनील भाऊ पजगरे यांना विनंती करतो की त्यांनी गट नंबर 8 तर्फे डॉक्टर साहेबांचं स्वागत करावं. बघा इकडे समोर. त्यांनी सुद्धा सिलेंडर मदत करा. तिकडे हे बघा त्यांना ताईला बघा इकडे समोर. बघा इकडे समोर. जोरदार टाळ्यांमध्ये डॉक्टर साहेबांचे स्वागत करा. तरी आज इथं खऱ्या स्वागताचे मानकरी जे त्यांनी निष्काम भावनेने या इमारतीसाठी त्यांचे सर्व कार्यकर्ते, सर्व सेवक भगिनी या सर्व आपल्या या कार्यास, अमूल्य अशा कार्यास अभिवादन करतं. आणि मी श्री चंद्रशेखरजी खवसे मी यांना समोर आमंत्रित करतो आणि मी डॉक्टर साहेब यांना विनंती करतो की आर्किटेक्ट श्री चंद्रशेखरजी खवसे यांचं स्वागत करावं. चंद्रशेखरजी खवसे हे एक आर्किटेक्ट आहे. त्यांनी या निवासस्थानाचं, या प्रार्थना स्थळाचं डिझाईन केलं आणि त्यांनी ही सेवा विना मूल्य दिली. त्याबद्दल त्यांचे जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत झालेच पाहिजे. आणि डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी खवसे साहेबांना फुलगुच्छ आणि एक सन्मानपत्र म्हणून त्यांना द्यावं आणि त्यांचा सत्कार करावा. घ्या लवकर लवकर घ्या. काढून ठेवा तिथे कोणाच्या. चंद्रशेखरजी खवसे यांचं असं अतुल्य आणि अमूल्य असं कॉन्ट्रिब्युशन या निवासस्थानाला मिळालं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर्व निवासस्थान, भूगोलस्थान संस्थान, सर्व कार्यकर्ते आणि त्यामार्फत आलेले सर्व सेवक आपले खूप खूप कृतज्ञ आहेत. धन्यवाद साहेब. यानंतर श्री राजूभाऊ पराते मी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर समोर उभं राहावं. यांचा सुद्धा सन्मान श्री रमेश भाऊ सुप्रीकर, कार्यकारी अध्यक्ष निवासस्थान, हे राजूभाऊ पराते यांचं शाल श्रीफळ
फुलदस्ता आणि सन्मान चित्र देऊन त्यांचं स्वागत करते. राजूभाऊ मराठे हे एक इलेक्ट्रिशियन्स आहे. रोजचं करणं आणि खाणं असं त्यांचं कार्य, पण त्यांनी आपली सेवा या बिल्डिंगला लागणारं जेवढंही लेबर कॉस्ट आहे त्यांनी एकही रुपयाचं लेबर कॉस्ट केलं नाही, असे कार्य त्यांच्या माध्यमातून झाले. त्याबद्दल राजूभाऊचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांना आपण जेव्हाही इलेक्ट्रिकमध्ये बिघडताना काही झाला ते नेहमी उपस्थित राहतात. त्याबद्दल महातेगी बाबा जिंदगी मानव धर्म उगम संस्थान चे सर्व कार्यकर्ते, सर्व सेवक सेविका, यानंतर मी श्री आशिषजी खापरे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज पुढे यावं. आम्हा सर्वांना दिला आहे. त्यांनी अहोरात्र काम करून त्यांनी या प्रार्थना स्थळाचं डिझाईन बनलं, जे विशिष्ट प्रकारे फिरणारं जे गिअर सिस्टीम आहे त्यांनी बनवून दिलं. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप कृतज्ञता मानतो. आणि मी श्री योगेश भाऊ तुरस्कर यांना विनंती करतो की त्यांनी आशिष भाऊ खापरे यांचं फुलदस्ता आणि सन्मान चित्र देऊन त्यांचं स्वागत करावं. आशिष भाऊचे कार्य खरंच अलौकिक असे कार्य आम्हाला मिळाले. त्यातर्फे महातेगी बाबा जिंदगी मानव धर्म गुणसान संस्थान तसेच सर्व कार्यकर्ता, सर्व सेवक सेविकिनी यांच्यातर्फे आम्ही आशिष भाऊचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या अमूल्य योगदानास आमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद आशिष भाऊ. आपण सर्वांनी त्यांचं आदरपूर्वक सन्मानाने टाळ्या वाजवून स्वागत करावं. भाऊचंही असं अमूल्य असं योगदान, निष्काम भावनेने केलेलं योगदान आम्हाला मिळालं, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप कृतज्ञ आहोत. आशिष भाऊनी ज्या लाइटिंग्स आपल्या आतमध्ये जे डेकोरेटिव्ह लाइटिंग्स लागल्या त्याचं काम, आणि आज जे डॉक्टर साहेबांनी जे उद्घाटन केलं तर त्याच्याबरोबर एक रोबोट सुद्धा होता. ते रोबोटनी एक विशेष महत्व योगदान या कार्यक्रमास भेटलं. त्याबद्दल आम्ही त्यांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मी श्री प्रकाश भाऊ खोब्रागडे यांना विनंती करतो की त्यांनी आशिषचं फुलगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं स्वागत करावं. आशिष हा शाळेमध्ये जॉब करतो, ते सर्व निपटवून जेव्हा तो रात्री घरी येत होता, घरी आल्यानंतर तो निवासस्थानी येत होता आणि इथं जे काही व्यवस्था होऊन राहिली लाईटची काहीची कोणत्याही गोष्टीची, त्याच्यामध्ये त्यांनी निष्काम भावनेने सेवा दिली. त्याचा एकही पैसा त्यांनी चार्ज केला नाही आणि जी सेवा त्यांनी दिली ती खूप अमूल्य अशी सेवा आम्हाला निवासस्थानाला मिळाली, या बिल्डिंगला मिळाली, या प्रार्थना स्थळाला मिळालं. त्यातर्फे आम्ही महातेगी बाबा जिंदगी मानव धर्म संस्थान सर्व कार्यकर्ते व भगिनी सेवक भगिनी यांच्याकडून आशिष भाऊचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आशिष जे कार्य एखाद्या व्यक्तीकडून घडून घेते परमेश्वर, तसं कार्य आम्हा या निवासस्थानाला लागलं आहे. छोट्या छोट्या बारीक गोष्टीपासून तर एवढी स्ट्रॉंग इमारत बनवण्याचं कार्य ज्या व्यक्तींना केलं, ज्यांनी पायऱ्यापासून तर टंकी ठेवण्याची व्यवस्था, तर आपण तुम्ही बघितलं तर इथं रेती विटा आणण्यासाठी ट्रकही अवेलेबल नाही राहत. आणि जेव्हा ते ट्रक येत होते काही यायचं तर ते त्या बाहेर कुठंतरी आम्हाला टाकावं लागत होतं आणि ते काम फक्त रात्री व्हायचं. अशा असंख्य अशा गोष्टी या इमारत बनवताना तुम्ही कुठेही जाल या भागामध्ये तर तुम्हाला 5-4 मजली इमारत दिसणार नाही. पण परमेश्वराच्या कृपेने ज्यांना हे बळ मिळालं आणि परमेश्वराने ज्यांच्याकडून करून घेतलं, असे श्री आमचे
रमेश भाऊ तुबरीकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान व्हायलाच पाहिजे. जर ते नसते तर आम्ही कदाचितच ही बिल्डिंग आता बघू शकलो असतो की नाही हे आम्हाला माहिती नाही. परंतु त्यांच्या अति महत्वपूर्ण या कार्यामुळं, निष्काम भावनेच्या या कार्यामुळं आम्ही त्यांचे खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान व्हावं असं आमचं सर्व कार्यकर्ता आणि सर्व स्वयंसेवकाची इच्छा आहे. तरी मी आपण सर्व ट्रस्टी डॉक्टर साहेब सो सुधाताई तुंबरीकर, सो विठाताई तुंबरीकर, प्रकाशजी खोबरागडे, आमचे योगेश भाऊ तुरस्कर, श्री रामकृष्णजी गोखले यांनी सर्व ट्रस्टींनी मिळून आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून रमेश भाऊ तुंबरीकर यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भाऊंचं अनमोल असं या कार्याला खूप खूप सलाम. त्यांनी ज्याप्रमाणे गोष्टी हाताळल्या कधी सामान्य माणूस हाताळू शकत नाही ते आम्ही बघितलं. रात्री 3 वाजता 2 वाजता गाड्या आल्या तरी ते उठून जायचे, कोणाला त्रास होऊ नये या सर्व गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं. नालीच्या सिवेज पासून तर पाण्याची व्यवस्था या सर्व गोष्टीकडे त्यांनी विशेष असं लक्ष दिलं. त्याबद्दल विशेष असं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. पण परमेश्वरांनी गोष्ट घडवून दिली आणि या प्रार्थना स्थळाला, या इमारतीला आपल्या समोर उभं केलं. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना प्रशस्तीपत्र द्यावं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक करावं. टाळ्यांचा कडकडाट थांबवू नका. असं हे अनमोल कार्य या ठिकाणी बाबांच्या निवासाने घडलेलं आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार, घमंड दिसून येत नाही. एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून आम्ही रमेश भाऊचा खूप खूप करायचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद देतो. आपण स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथंच संपवू. आणि मी कोणताही कार्यक्रम करायचा असला की प्रस्तावना लागतेच, कारण की जोपर्यंत प्रस्तावना नाही तोपर्यंत कार्यक्रम कसला आणि कुठला हे आपल्याला कळून येत नाही. म्हणून मी प्रस्तावनेसाठी श्री अनिलजी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना प्रस्तावनापर संबोधित करावं.